हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर आजपासून जॉईन केलेलं आहे मेडिकल जॉईन केलेलं आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. भरपूर सारा खूप छान एक्सपिरियन्स होता. फर्स्ट एक्सपिरियन्स खूप छान होता. तर म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं माझं झालं. आणि खूप छान दिवस पण गेला, पण खूप अशी दमले मी, कारण की भरपूर मेडिकलमध्ये गर्दी होती. तुम्हाला तर पुढं खूप सारे असे व्हिडिओ येणारच आहेत माझे. आणि ऑफकोर्स आमचं ते जवळचं मेडिकल निघालं, ओळखीचं निघालं, म्हणून तर मी एकदम असं छान फील करते की चला, तिथं मला भरपूर साऱ्या काही गोष्टी शिकायला भेटणार आहेत. आणि माझी एक स्वप्न अशी खूप पूर्ण व्हायला लागलेली आहेत आणि लवकरच होतील. हे मला खूप म्हणजे 100 नाही 1000% गॅरंटी आहे. आणि होत आहेत एक स्वप्न पूर्ण. तर मला ह्याच्यावर काही जास्त बोलायचं नाही आहे, कारण की मला एकदम म्हणजे मला एक ध्यानात बसलेलं आहे की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ना, तीच गोष्ट 100% होती खरी. म्हणून आपण फक्त चांगल्याच गोष्टींचा विचार करायचा. तर तुम्हाला मी सांगितलेले की मी कोणी मला कमेंट्समध्ये सांगितलेलं नाही की मी माझ्या घरात कोणती गाडी लावलेली आहे, ती घरात लावलेली ती दारात लवकरच येईल, मी असं बोलले होते. मग कोणी कमेंट्स नाही केली. ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला त्या विषयावर काही जास्त बोलायचं नाही आहे. पण मला गाडीचं उदाहरण का द्यावं असं वाटलं, कारण काय मी जे पण बोलले आत्तापर्यंत त्या गोष्टी सगळ्या होतच आलेल्या आहेत आणि सगळ्या पॉझिटिव्हच होत आलेल्या आहेत. कारण काय माझ्याकडं आता असं निगेटिव्ह बोलण्यासारखं काय राहिलेलंच नाही आहे. मीच पूर्ण निगेटिव्ह राहिलेली नाही आहे, पूर्ण पॉझिटिव्ह झालेले आहे. जे पण कोणती गोष्ट येईल त्याला फक्त हसत सामोरे जायचं, एवढं टार्गेट आहे फक्त एक डोक्यामध्ये, आणि ते करत आहे पूर्ण. आणि मला म्हणजे ह्या व्हिडिओ काढायचं कारण तर आपण अंधारा विश्वास, अंधारा प्रेम कोणावरच केलं नाही पाहिजे. कोणावरच नाही केलं पाहिजे. कारण की आपण आपलं सगळं गमवून बसतो त्या अंधाऱ्या प्रेमाच्या नादामध्ये किंवा अंधाऱ्या विश्वासाच्या नादामध्ये. आपले स्वप्न, आपले जे ध्येय वगैरे सगळं काय असेल ना, ते सगळं गमवून बसतो. आपण त्याच्याकडे आपलं कॉन्सन्ट्रेट लागत नाही आहे, आपण त्या गोष्टी करू शकत नाही आहे, अशा काय गोष्टी होतात ते. म्हणून म्हणून कोणत्याच गोष्टीवर आपण अंधारा प्रेम केलं नाही पाहिजे. मी असं नाही म्हणत की बाबा सजीव कोणते म्हणजे आपलं बिझनेस म्हणा किंवा आपलं काम म्हणा किंवा कोण आपल्या जवळचे कोणी असतील, रिलेटिव्ह म्हणा, हे त्या कोणावरच अंधारा विश्वास नाही ठेवला पाहिजे. आपण फक्त प्रॉपर पहा, आपल्याला ते गोष्टी जमायला तर काय सगळ्याच गोष्टी जमतात प्रयत्न केल्यावर. पण त्या गोष्टी पूर्ण पडताळून पहा आणि नंतरच आपला काय डिसिजन असेल तो घ्या. कारण हे काय बोलते किंवा काय व्हिडिओ काढते हे पूर्ण माझ्या अनुभवावरनं बोलते. खूप म्हणजे कमी दिवसामध्ये किंवा कमी वयामध्ये खूप सारे अनुभव आलेले आहेत. खूप मी सांगू पण शकत नाही आहे कितपर्यंतचे आपल्याला अनुभव आलेले आहेत. म्हणून मी एवढी स्ट्रॉंगली एवढी स्ट्रॉंग झालेली आहे ना, आता मला कोणी कसल्याही परिस्थितीत मागं खेचू शकत नाही आहे, खाली ओढू शकत नाही आहे. आणि जे पण बोलतील ते काय बोलतात, जे हसतील किंवा जे बोलतील त्यांचे दात दिसतात असं म्हणायचं आपण. आणि आपण पुढं चालायचं, त्याला ना प्रत्युत्तर द्यायचं. आणि प्रत्युत्तर देत बसलो ना तर मग आपण असं त्याचा अर्थ होतो की बाबा माझा घराचा दरवाजा ओपन आहे, कोणी पण या, कोणी पण जावा कचरा टाकून, अशी पद्धत होईल. जर आपण त्याला प्रत्युत्तरच दिलं नाही तर आपोआप आपल्या काय म्हणतात त्याला दरवाजा लागला जातो आणि मग त्याचा आपल्याला त्या गोष्टींचा त्रास होत नाही आहे. पण जोपर्यंत आपण त्यांना प्रत्युत्तर देत राहू, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा त्रासच होणार आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे कोणत्याच गोष्टीला प्रत्युत्तर द्यायचं नाही. आपोआप सगळे एक पाऊल मागे. कारण की बाबा हे प्रत्युत्तरच देत नाहीत. आपण बोलायचं किती, एकदा बोलतील, दोनदा बोलतील, तीनदा बोलतील, मी म्हणते 5-10 वेळा बोलतील, त्याच्यावर काय बोलणार आहेत? नाही ना बोलू शकत. कारण काय आपण एकच गोष्ट जर करत असाल आणि पुढून काहीच रिस्पॉन्स येत नसेल तर आपल्याला त्या गोष्टीचा इंटरेस्ट राहत नाही करण्याचा, बरोबर आहे ना. बोलण्यात पण तेच आहे, कामामध्ये पण तेच आहे. जर आपण एकच गोष्ट कायम करत राहिलो, जर आपण तिथून काही रिस्पॉन्सच येत नाही तर आपण निगेटिव्ह होतो किंवा आपण कंटाळा येतो किंवा ठीक आहे मला नाही करायचं, मला सोडून द्यायचं आहे. पण तसंच असतं बोलण्याच्या ह्याच्यात पण. जर एखादा व्यक्ती आपल्याला बोलतो आहे आणि आपण त्याला रिस्पॉन्स देत असेल तर मग ते वाढतच जातं, असं नाही कमी होत जातं.
पण एखादा आपण ते घेतलंच नाही तर ते अजिबात वाढत नाही, तिथं स्टॉप होतं. प्रयत्न करून करून किती करतील बोलण्याचे, टॉर्चर करण्याचे, भरपूर करतील. ते घेतलं तर आपल्याला टॉर्चर होणार आहे, नाही घेतलं तर आपल्याला टॉर्चर नाही होणार आहे. पण ही कन्सेप्टच माहीत नव्हती की बाबा खरंच म्हणजे अशा पण गोष्टी आपण इग्नोर करायच्या असतात का. पण आपण कसे बालिश असतो किंवा नादान असतो, त्या गोष्टींना कवटाळून बसतो आणि त्या गोष्टींना कवटाळून बसतो म्हणून आपल्या ध्येयापासून आपण 10 पावलं लांब जातो. आणि जर त्या गोष्टींना आपण कवटाळून नाही ना बसलो की आपण 10 पावलं कसे पुढं जाईल ना हे आपल्याला पण समजत नाही. आपण आपल्या स्वप्नांमध्ये किंवा आपले जे ध्येय आहे त्याच्यामध्ये आपण कसं पुढं जाईल हे आपल्याला अजिबात समजत नाही. म्हणून फक्त पॉझिटिव्ह राहा आणि आंधळ प्रेम कशावरच नाही केलं पाहिजे. हा अनुभव खूप आलेला आहे. म्हणून मी आता प्रत्येकाबरोबर बोलताना काहीतरी आपलं पेशन्स ठेवूनच बोलायचं की पेशन्स म्हणजे मला पेशन्स नव्हतं म्हणायचं, एक हातचाराला राखून बोलायचं. लय पण असं बडबड काय म्हणतात त्याला मनातल्या गोष्टी काही सांगून टाकायच्या नाही. त्याचा पण मनातल्या काही गोष्टी सांगितल्या तरी पण त्याचा गैरफायदा घेणारे भरपूर भेटतील आपल्याला ह्या समाजामध्ये आणि आहेत, भरपूर आहेत. म्हणून नाही सांगायचं. जे आहे ते ठीक आहे, एवढ्याला एवढं तेवढ्याला तेवढंच. हाला हा फक्त बोलायचं. हाला कारेन आरेन करत नाही बसायचं. ठीक आहे खाल्लं पिल्लं जेवलं, हो ठीक आहे खाल्लं पिल्लं, म्हणजे मी उदाहरण देते, एवढंच मी करते सध्या आणि तेच करत राहील. तर जाऊ द्या. म्हणून हे आंधळा विश्वास, आंधळा प्रेम करायचं सोडून दिलेलं आहे. म्हणून मी माझी लाईफ खूप छान जगते आणि जगत राहील आणि असेच प्रयत्न करत राहील आणि इंडिपेंडेंट झाले. आय एम मोस्ट इम्पॉर्टंट. इंडिपेंडेंट झाले मी सगळ्याच गोष्टींनी, विचारांनी म्हणा, पैशाने म्हणा, सगळ्याच गोष्टींनी म्हणा. कोणीच आता मला असं हे नाही करू शकत आहे, मागं ओढण्याचा कोणीच प्रयत्न नाही करू शकत. हे मी गॅरंटीचे साथ सांगू शकते, गॅरंटी के साथ सांगू शकते. तर चला, त्याचं मला खूप प्राऊड वाटतं की मी इथपर्यंत आलेली आहे आणि स्वतःच्या हिमतीव म्हणा, कारण काही विचार सगळे आपले ठरवतं, सगळे विचार आपले ठरवतं. आपण काय करतो आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं, सगळा विचारांचा खेळ आहे. आपण निगेटिव्ह व्हायचं आहे, नाही व्हायचं. ठीक आहे, भरपूर रडले मी, दाखवलं नाही. रात्रीचे एवढे रडायचे की बाबा हे नाही का काय, भरपूर साऱ्या गोष्टी काय झाल्या, भरपूर साऱ्या गोष्टींना तोंड दिलं. पण आता एकदम फेअरलेस झाले, अख्खा माइंडच फेअरलेस झाला. आणि जर एखादी मुलगी काय म्हणतात त्याला नजरेत एकदम अशी नाही का कडक असेल, एकदम त्या नजरेत अशी ताकद असेल तर आपल्याला कोणीच काय करू शकत नाही. कोणी म्हणजे कोणीच धक्कासुद्धा लावू शकत नाही. सगळं आपल्या नजरेचा खेळ आहे किंवा आपल्या हालचाली, आपल्या हावभाव ह्याच्यावर सगळ्या गोष्टी होतात. ते आपण घाबरतोय का, कारण की आपण घाबरलेलं असलं तर आपली पूर्ण बॉडी लँग्वेज पण चेंज होऊन जाते, आपलं बोलणं चेंज होतं, आपली बॉडी लँग्वेज चेंज होते. म्हणून मग पुढच्याला फायदा घेण्यासाठी किंवा काहीतरी असं टॉन्ट मारण्यासाठी किंवा अजून काय असतील शब्द ते करण्यासाठी पूर्ण इझी होऊन जातं. पण तसं मी आता बिनधडक काय बोलतात त्याला बिनधडक सगळ्या गोष्टी करते, अजिबात कसलंच हे नाही. कोणी पुढचं आपल्याला असं ह्याने काय वाईट ह्याने बोलायचे ह्याचे ताकदच नाही. फक्त आपल्यात निडरपणा पाहिजे. आपण स्वतः निडर असू ना तेव्हा कोणाचीच ताकद होत नाही, कोणाचीच. पप्पांनी ते शिकवलेलं आहे. तुम्ही बिंदास राहा, सर्व गोष्टी आपोआप होतात. तर आजचं कामाचा दिवस खूप छान गेला, खूप छान एक्सपिरियन्स होता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअरच करेन. मी फक्त आता सांगते खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप मला तिथून शिकायला भेटणार आहे. आणि लवकरच असेल प्रीतीचं मेडिकल, हे पण तुम्हाला मी आत्ताच अनाऊन्समेंट करते. 100 नाही 1000% प्रीतीचं मेडिकल असणार आहे. हे मला सांगायला आता अजिबात मी घाबरत नाही. होईल नाही होईल हे तर माझ्या डोक्यात शब्दच नाही येते. होणार आहे बस, माहीत नाही. म्हणून मला टाकायचे मेडिकल आहे, विषय संपलेला आहे. म्हणून तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.